नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे मंदार आपल्या वडिलांना दिनकरला तिथून जायला सांगत असतो. तो म्हणतो, बाबा तू आता इथून जा, जे काही आहे ते मी तुला नंतर सांगेन, पण तू आता इथून जा. तेव्हा सुलक्षणा तिथे आलेली असते आणि सुलक्षणा म्हणते, मकरंदराव तुम्ही यांना बाबा म्हणताय, हे तुमचे वडील आहेत का? तेव्हा सुलक्षणाला तिथे बघून मंदार खूपच जास्त घाबरतो. श्रीकांत काका आणि कावेरीसुद्धा बरोबर आलेले असतात. तेव्हा त्या तिघांना तिथे बघून मंदार पूर्णपणे टेन्शनमध्ये येतो, कारण त्यांनी त्या लोकांना सांगत असताना आपण अनाथ आहोत असंच सांगितलेलं असतं आणि अचानकपणे मंदारचे वडील तिथे आलेले असतात. तेव्हा इथे सुलक्षणा म्हणत असते की तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही अनाथ आहात म्हणून, मग हे तुमचे वडील, म्हणजे याचा अर्थ तुम्ही आमची फसवणूक केली का? तेव्हा कावेरी म्हणत असते, मकरंदराव अहो काय हे, तुमचे वडील असताना तुम्ही म्हणालात की तुम्ही अनाथ आहात म्हणून, याचा अर्थ तुम्ही आमच्या सगळ्यांची फसवणूक केली. तेव्हा सुलक्षणा म्हणते, आणि तुम्ही इथे अचानक कसे काय आलात? तुम्हाला आमच्याबरोबर खोटं बोलायची काय गरज पडली? याचा अर्थ आम्ही काय समजायचा? तेव्हा कावेरी आपल्या मनामध्ये म्हणत असते की मंदार, कशी वाट लावली तुझी, मला जे हवं होतं ते मी केलं, तुम्हाला दोघांना रंगेहात एकत्र पकडलं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमा म्हणत असते विद्याला, काय गं विद्या, तुला काय सांगितलं होतं, किचन ओट आवरून ठेवायला सांगितलं होतं ना, अजून आवरलेलं नाहीयेस. तेव्हा यमुना म्हणत असते, काकू आपली विद्या आहे ना त्या कावेरी बरोबर असते, मग आता कावेरी बरोबर राहिल्यानंतर इथे वाण नाही पण गुण तर लागणारच ना, म्हणून ती आता अशी वागायला लागली. असू दे असू दे, जाऊ दे. तेव्हा इथे आता विद्या म्हणत असते, या तुम्ही इकडे या, आणि कॅमेऱ्याजवळ म्हणत असते, या दोघीजणी काही काम करत नाही, मला आपले ऑर्डर देत असतात, भांडी घास, कपडे धु, ओटा साफ कर, आता एकटा जीव मी, कुठे कुठे बघायचं. कावेरी वहिनी तिकडे गेल्यात, तिथे काय चालू असेल आणि या लोकांचं इथे काय चालू आहे? हे म्हणजे असं झालं, चोराला सोडायचं आणि संन्यासाला शिक्षा द्यायची, म्हणजे त्या मंदारला सोडायचं आणि मला गरीबाला शिक्षा द्यायची, असं विद्या म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे यश आलेला असतो. तेव्हा पौर्णिमा इथे आता यमुनाला खुणावते आणि म्हणते की यश बरोबर बोलून घे. तेव्हा यश आल्यानंतर तिथे यमुना आणि पौर्णिमा दोघीजणी त्याच्याबरोबर बोलायला येतात. तेव्हा यमुना म्हणत असते, यश, अरे मकरंदरावांनी ज्या प्रोजेक्टबद्दल आपल्याला सांगितले ते प्रोजेक्ट खरं तर खूप छान आहे, त्याच्यामध्ये लक्ष घालायला काही हरकत नाही, तू त्याच्यामध्ये थोडं लक्ष दे ना आणि ते डन करून टाक. तेव्हा यश म्हणत असतो की यामिदी कसं आहे ना, ते प्रोजेक्ट मी व्यवस्थित बघितलं, मी हाताळलं आणि आपल्या टीमलासुद्धा सांगितलं, पण ते प्रोजेक्ट इतकं काही चांगलं नाही आहे असं आपल्या टीमचं म्हणणं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी प्रॉफिट मिळेल असं कुणालाही वाटत नाही आहे, त्याच्यामुळे त्याचा विचार नको करायला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पौर्णिमाला त्याच्या बोलण्याचा फार राग येतो. त्याचबरोबर इथे सुलक्षणा मंदारला म्हणत असते की मकरंदराव, तुम्ही आमच्याबरोबर असे वागाल या गोष्टीचा मी कधी विचारच केला नाही, तुम्ही सरळ सरळ आमची फसवणूक केले असंच मला आता वाटतंय. तेव्हा सुलक्षणा दिनकरकडे व्यवस्थित बघत असते. तेव्हा त्यांना आठवतं की दिनकर त्यांच्या घरीसुद्धा आला होता, पण त्यावेळेला कावेरीच्या गावचा म्हणून ओळख सांगितलेली असते. तेव्हा सुलक्षणा म्हणते, तुम्ही आमच्या घरीसुद्धा आला होतात ना, पण त्यावेळेला मकरंदरावांचं नाव नव्हतं घेतलं तुम्ही, त्यावेळेला तुम्ही हिचं नाव घेतलं होतं, बरोबर ना? तेव्हा मंदार आपल्या नाटकाला सुरुवात करतो. मंदार म्हणत असतो, काकू खरं सांगू का, मला लाज वाटते या माणसाची, हा माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे, गावातल्या लोकांना त्रास देतो, त्यांचा पैसा जमिनी लुबाडतो, फसवतो त्यांना. तेव्हा या माणसाबरोबर असलेले मी सगळे संबंध तोडलेत. अहो असा बाप असण्यापेक्षा नसलेला मला बरा, आणि म्हणूनच मी सगळ्यांना मी अनाथ आहे असाच सांगतो, कारण मला लाज वाटते याची, म्हणून म्हणून मी याच्यापासून दूर राहतो, एकटा राहतो आणि मी अनाथ आहे असंच सांगतो. अशा फ्रॉड माणसाला माझा बाप म्हणायची सुद्धा मला लाज वाटते. तेव्हा हा माणूस लोकांना त्रास देण्यासाठी गुंड पाळतो, गुंड, आणि लोकांना त्रास देतो. तर इथे मंदार स्वतःची कातडी वाचवण्यासाठी स्वतःच्या वडिलांना सुद्धा सोडत नाही. तो म्हणतो, सांगा मा, मी काही चुकीचं केलं का? तेव्हा कावेरी म्हणते, हो जावई बापू,
तुम्ही चुकीचंच केलं. इतका हा माणूस जर फ्रॉड आहे, लोकांना त्रास देतो, गुन्हेगार आहे, मग तुम्ही ह्या माणसांना पोलिसांच्या ताब्यात का दिलं नाही? या माणसाला तुम्ही इथे ठेवून किती मोठी रिस्क घेतली तुम्हाला तरी कळतंय का? अहो, तुमचं लग्न होणार आहे आमच्या निशाबरोबर आणि हा माणूस असा बाहेर मोकाट फिरतोय. तेव्हा कावेरी म्हणते, बरोबर बोलते ना मी. आपल्या निशाबरोबर यांचं लग्न ठरलंय. यांनी जर लग्नामध्ये काही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर? म्हणून म्हणते मी, जावई बापू, तुम्ही पोलिसांना फोन करा आणि आत्ताच्या आत्ता यांना अटक करायला सांगा. अशा गुन्हेगाराला बाहेर सोडणं चुकीचं आहे. यांनी जर लग्नामध्ये काही प्रॉब्लेम केला तर काय होईल? तुमचं निशाबरोबर लग्न होणार नाही. तुम्ही आमची फसवणूक केले असंच होईल ना? जर तुम्ही ह्या माणसाला पोलिसांच्या ताब्यात दिलं तरच आम्हाला कळेल की तुम्हाला आमच्या निशाची किती काळजी आहे आणि तुम्हाला मनापासून तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. या गोष्टीवरती आमचा विश्वास बसेल. तेव्हा इथे यशने सांगितलेलं असतं की मकरंदने जे प्रपोजल सांगितलेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्यामध्ये आपल्या कंपनीला काडी मात्र प्रॉफिट होणार नाही आहे, उलट नुकसानच होईल. तेव्हा पौर्णिमा म्हणते, यश, अरे घरचे जावई होणारे आहेत मकरंदराव आणि तू त्यांना नकार देतोयस, हे बरोबर वाटतं का? आपण त्यांना संधी दिली पाहिजे असं नाही वाटत तुला? तेव्हा यश म्हणतो, हे बघ काकू, आपले प्रोफेशनल रिलेशन हे वेगळे ठेवायचे आणि पर्सनल रिलेशन हे वेगळे. म्हणजे आपलं पर्सनल रिलेशन आपल्या कामामध्ये कुठेच येता कामा नये. त्यामुळे नुकसान होऊ शकतं आणि त्यामुळे अडचणी निर्माण होतात. जर इथे उदयदादा असता तर त्याने सुद्धा हेच केलं असतं. त्यामुळे आपण सुद्धा तेच करूया. आपण त्यांना सांगू की आपल्याला हे डील करायला नाही जमणार आहे. तेव्हा इथे यश जाताना म्हणतो, विद्यावहिनी, मला भूक लागले, मला काहीतरी खायला देतेस का? तेव्हा विद्या म्हणते, हो भाऊजी, लगेच आणते. आणि ती निघून गेल्यानंतर यश आपल्या रूममध्ये जातो. तेव्हा पौर्णिमा म्हणत असते, घरच्या जावयाला नकार द्यायला काहीच कसं वाटत नाही आहे यशला. खूपच जास्त यश हा आता आखडायला लागलाय, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा यमुना म्हणत असते, काकू, हा यश खूपच जास्त उडतोय ना. जेवढा जास्त उडतोय तेवढाच जोरात जमिनीवरती आपटणार आहे मी त्याला. तेवढ्याच जोरात तो खाली पडणार, हे मात्र नक्की. त्यानंतर इथे सुलक्षणा म्हणत असते की तुम्ही जे काही केलं ते अत्यंत चुकीचं. कावेरी म्हणते की आमच्या निशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. तुम्हाला जर खरंच तिची काळजी असेल तर तुम्ही ह्या माणसाला आत्ताच्या आत्ता पोलिसांच्या ताब्यात द्या. तेव्हा सुलक्षणा म्हणते, ही मुलगी अगदी बरोबर बोलते. हे बघा, तुम्हाला निशाबरोबर लग्न करायचं आहे ना, या माणसाला पोलिसांच्या ताब्यात द्या आणि जर तुम्ही तसं नाही केलं तर तुमचं निशाबरोबर लग्न होणार नाही. आत्ताच्या आता हे लग्न मोडलं असं समजा. तेव्हा इथे लगेच मंदार म्हणत असतो, पण माझा फोन तर बंद आहे ना. तो तर बंद आहे, त्याच्यावरून नंबर डायल होणार नाही. कावेरी म्हणते, जावई बापू, असं काय करताय? माझा मोबाईल आहे ना, माझा मोबाईल घ्या आणि तुम्ही पोलिसांना फोन करा. हा बघा, हा आहे इथल्या पोलीस स्टेशनचा नंबर. घ्या घ्या, बोला त्यांच्याबरोबर आणि यांना अरेस्ट करायला लावा. तेव्हा इथे आता दिनकर म्हणत असतो, काय रे मंदार, स्वतःच्या बापाला पोलिसांच्या ताब्यात देतोस का? तेव्हा मंदार म्हणतो, गप्प बस तू. तू तर एक शब्दसुद्धा बोलू नकोस. मला तुझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाही आहे. मी पोलिसांना बोलवतोय आणि तुला अटक करायला लावतोय. तू माझ्या आयुष्यात मला नको आहेस. तुझ्यासारखा बाप असण्यापेक्षा मी अनाथ असलेलाच बरा. तेव्हा इथे श्रीकांत काका सुलक्षणाला म्हणत असतात की मंडळी, मी काय म्हणतो, हे जे काही इथे घडलंय ते घरी सांगायला नको, नाहीतर सगळ्यांना टेन्शन येईल. तेव्हा सुलक्षणा म्हणते, अगदी बरोबर बोलात तुम्ही. माझ्या मनातलं चांगली वेळ बघून मी पौर्णिमाला सगळं काही सांगेन. तेव्हा प्रेक्षकांनो, मंदारने पोलिसांना फोन केलेला असतो आणि आपल्या घरी बोलावून घेतलेला असतं. तर इथे यश कावेरीचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो. तेव्हा त्याला कावेरी आपल्या आजूबाजूलाच कुठेतरी आहे असे त्याला भास होत असतात आणि तेवढ्यातच तिचा फोटो बघत असताना ती मागून त्याला आवाज देते असं त्याला वाटतं. ती म्हणते की यश. तेव्हा यश मागे वळून तिच्याकडे बघत असतो. तेव्हा इथे कावेरी त्याला इथे आता निशाच्या साखरपुड्यामध्ये जशी तयार झालेली असते तशीच ती त्याला दिसत असते. तेव्हा तो तिच्याकडे बघत असताना इथे आजूबाजूला फटाके वाजायचे यशला भास होत असतात. तो आजूबाजूला बघत असतो, कावेरीकडे बघत असतो. कावेरी म्हणते, यश, काहीतरी खाऊन घ्या ना प्लीज माझ्यासाठी. तेव्हा यश तिच्याकडे बघत असताना तिथे विद्या आलेली असते. विद्या इथे जोरात यशला हाक मारते. ती म्हणते, भाऊजी, अहो कधीपासून उभी आहे, तुम्ही नाश्ता करताय ना, हे घ्या, नाश्ता करून घ्या. तेव्हा यश तिच्याकडे बघायला लागतो आणि म्हणतो, वहिनी तुम्ही? तेव्हा विद्या म्हणते, काय हो भाऊजी,
हल्ली तुमची खूपच जास्त तंद्री लागायला लागले, बरोबर ना? मनामध्ये असे काही हसत असता, खुश होत असता, जसं काही स्वप्नातली क्रश तुम्हाला आजूबाजूला दिसते की काय असं वाटत असतं. बरोबर ना भाऊजी? तेव्हा यश म्हणतो, नाही वहिनी, असं काही नाही आहे. तेव्हा इथे विद्या म्हणते, भाऊजी मला सगळं कळतंय. तुम्ही प्रेमात पडले आहेत ना? सांगा सांगा, कोण आहे ती मुलगी? तेव्हा यश म्हणतो, वहिनी, प्रेमात वगैरे आणि मी अजिबात पडलेलो नाही आहे. माझा फोकस फक्त प्रेमावरती नाही नाही, कामावरती माझा फोकस आहे. मी फक्त कामाचा विचार करत असतो. तेव्हा विद्या म्हणते, बरोबर आहे. मी वेडी आहे ना? बरोबर आहे. म्हणजे प्रेमात पडलेला चेहरा आणि कामामध्ये बिझी असलेला चेहरा कसा दिसतो हे तर मला माहितीच नाही आहे. मी वेडी आहे. घ्या, नाश्ता करून घ्या. तेव्हा इथे आता लगेच यश नाश्ता करायला घेतो. तेव्हा विद्या म्हणत असते, भाऊजी, तुमचा जसा फोकस आहे ना कामावरती, तो तसाच ठेवा. अजिबात प्रेमाचा विचार करू नका. तेव्हा यश म्हणतो, बरोबर वहिनी, मी अजिबात प्रेमाचा विचार करणार नाही आहे. तर इथे विद्या यशची मस्करी करत असते. तिला कळलेलं असतं की इथे यश कुठल्या तरी मुलीच्या प्रेमात पडलाय, पण ती मुलगी कावेरीच आहे ही गोष्ट अजून विद्याला माहिती नाही आहे. तेव्हा यश म्हणत असतो की आता मला त्यांचे आजूबाजूला भाससुद्धा व्हायला लागलेत का? तेव्हा इथे पोलीस आलेले असतात. तर मकरंद म्हणत असतो की जा, या माणसाला घेऊन जा. तेव्हा दिनकर म्हणतो, साहेब, मी काही केलेलं नाही आहे हो. तेव्हा इथे संदीप म्हणत असतो की हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं आहे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बोला. आता तुम्ही चला बरं. तेव्हा इथे मंदार आपल्या वडिलांनाच पोलिसांच्या स्वाधीन करतो, फक्त आणि फक्त सुलक्षणाच्या नजरेमध्ये चांगलं बनण्यासाठी. तेव्हा इथे कावेरी आपल्या प्लॅनमध्ये सक्सेसफुल झालेली असते. इथे मंदारचा खरा चेहरा तिने सुलक्षणाच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. सुलक्षणाला मंदारच्या बोलण्याचा राग येतो, कारण तो खोटं बोललेला असतो आणि तिचा एक नियम आहे, खोटं बोललं तर तिला राग तर येतोच, पण चुकीला माफी नाही, असं तिचं म्हणणं आहे. तेव्हा इथे मंदार त्यांच्या पाया पडतो आणि माफी मागत असतो. तो म्हणतो, काका काकू, प्लीज मला माफ करा. मी तुमच्याबरोबर खोटं बोललो, यासाठी मी तुमची माफी मागतोय. तेव्हा इथे सुलक्षणा त्याच्याबरोबर काहीसुद्धा बोलत नाही आणि सरळ तिथून निघून जाते. तेव्हा इथे कावेरी मंदारकडे बघते आणि हसते, कारण तिने त्याला मात दिलेली असते. तेव्हा विद्या म्हणत असते, कावेरी वहिनी, अहो काय सांगताय काय? म्हणजे त्या दिनकरला पोलीस घेऊन सुद्धा गेले? तेव्हा कावेरी म्हणते, मग काय, त्या मंदारला काय वाटलं ह्या वेळेला तो जिंकणार आहे का? तो मंदार इतका नालायक आहे. लोकांना तो त्रास देतोच, पण आता तर त्याने स्वतःच्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही. खोटं नाटं बोलत होता त्यांच्याबद्दल. तेव्हा विद्या म्हणते, वहिनी, खरं सांगू का, तुम्ही अशा साध्या भोळ्या दिसता. म्हणजे मांजर कशी जी म्याव करून बसते तसं लोकांना वाटत असेल, पण तुम्ही वाघिणात वाघीण. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते, पण विद्या वहिनी, आता मंदार शांत बसणार नाही. त्याला मी डिवचलंय ना, तो नक्की पलटवार करणार. त्यासाठी आपल्याला तयारीत राहायला हवं. विद्या म्हणते, कावेरी वहिनी, जरा पण टेन्शन घेऊ नका. त्या मंदारला जे काही करायचं आहे ते करू दे, पण आपण सुद्धा थांबायचं नाही आणि आपल्या निशाबरोबर त्याचं लग्न तर मुळीच होऊ द्यायचं नाही. त्यासाठी आपण सुद्धा तयारीत राहूया. तर इथे यश आपलं काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे कावेरी आहे, त्याने म्हणत असते, यश, मला बोलायचं आहे. तेव्हा यशला असं वाटतं की कावेरी तिथे खरोखर आलेली नाही आहे, त्याला भास होत आहेत की काय असंच वाटत असतं. तेव्हा यश म्हणतो, नाही नाही, तुम्ही इथे नाही आलात, आणि तो आपलं काम करत असतो. तेव्हा कावेरी म्हणते, काय झालं आहे, तुम्ही मला इग्नोर का करताय? तेव्हा यश तिथून उठतो आणि बाजूला जाऊन उभा राहतो. तेव्हा कावेरी म्हणते, यश, काय झालं आहे, तुम्ही इकडे तिकडे पळताय का? अहो, मला बोलायचं आहे तुमच्याबरोबर. तेव्हा इथे यश आता म्हणत असतो की तुम्ही खरोखर इथे आहात का? तेव्हा ती आपला हात त्याच्या डोळ्यासमोर नेत त्याने म्हणते, काय झालं काय? तेव्हा तो तिच्या हाताला चिमटा काढतो. तेव्हा कावेरी म्हणते, यश, अहो काय करताय? तेव्हा यश म्हणतो, तुम्ही मला चिमटा काढा बरं. तेव्हा कावेरी यशला जोरात चिमटा काढते आणि म्हणते, काय झालंय काय? यश म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्ही खरोखर माझ्या डोळ्यासमोर उभ्या आहात का? तेव्हा कावेरी म्हणते, नाही, माझं भूत आलंय, भूत. तेव्हा यश हसतो आणि म्हणतो, नाही नाही, मला असं वाटलं की मला भास होत आहेत की काय. तेव्हा इथे कावेरी म्हणते, हो का, पण तुम्हाला मी आजूबाजूला असल्याचे भास का होत आहेत? तेव्हा यश इथे गप्पच बसतो आणि म्हणतो, नाही, ते मी कामामध्ये खूपच जास्त व्यस्त आहे ना. माझं उद्या प्रेझेंटेशन आहे, त्याची मी तयारी करत होतो. हे बघा, हे आहेत आपले नवीन प्रोडक्ट जे आपण लॉन्च करणार आहोत. ते कसे लॉन्च करायचे याचाच मी विचार करत होतो. त्याच्या टेन्शनमध्ये होतो, म्हणून मी तुम्हाला इग्नोर केलं, बाकी काही नाही. तेव्हा कावेरी म्हणते, हो का, पण तुम्ही या कामाच्या टेन्शनमध्ये आहात
असं तुमच्याकडे बघून अजिबात वाटत तर नाही आहे. तेव्हा इथे कावेरीने बरोबर यशला पकडलेलं असतं, कारण यश कामाचा नाही तर कावेरीचाच विचार करत असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे कावेरी आता दारू प्यालेली असते. ती यशच्या डोळ्यांवरती हात ठेवते आणि म्हणत असते की यश, तू डोळे बंद कर आणि त्या मुलीचा विचार कर ज्या मुलीवरती तुझं प्रेम आहे. ती मुलगी तुला तुझ्या डोळ्यासमोर दिसेल. तेव्हा यश डोळे बंद करतो तेव्हा त्याला कावेरीच दिसत असते. कावेरी म्हणते की यश, तुझं ज्या मुलीवरती प्रेम असेल ना, त्या मुलीसाठी तू वाटेल ते करायला तयार होशील. अगदी आपल्या घरच्यांच्या विरोधात सुद्धा जाशील. इथे त्या मुलीसाठी तू वाटेल ते करशील असं कावेरी यशला सांगत असते. तेव्हा इथे कावेरी म्हणते की यश धर्माधिकारी, तू प्रेमात पडलायस, आणि ती जोर जोरात बोलत इथे आता यशला चिडवत सुद्धा असते.